भारतातल्या पोट्यांचा सत्यानाश करणारा धर्मेंद्र आम्ही शोलेमध्ये पाहिला होता. शोलेतला धर्मेंद्र कसा होता आणि ह्या पा चोर आता हेलिकॉप्टरनं पेपर आणून राहिला. पहिलेच केलं असतं तर पहिले कशा उपरत बसला असं तिकडं. आता हेलिकॉप्टरनं पेपर पहिले लक्ष दिलं असतं. चोट्या 15 पोट्याच्या आत्महत्या नसत्या झाल्या. या 15 पोट्याच्या आत्महत्येचा जिम्मेदार धर्मेंद्र आहे. आम्हाला साले कॉक्रोच म्हणते. त्या सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसला जराशी लाज नाही येत का देशातल्या लोकांना कॉक्रोच म्हणावं. मग आम्ही कॉक्रोच आहे आणि कॉक्रोच का करू शकते हे ताकद आम्ही दाखवून देऊ. या देशातल्या मेनस्ट्रीम मीडियातल्या पत्रकारायले हे नाही, हे बिचारे साधी आहे यायले नाही म्हणून मेनस्ट्रीम मीडियातल्या पत्रकारायले चीफ जस्टिसच्या ठीक आहे सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशायले आणि सत्तेत बसणाऱ्या चोरायले खैर नाही करणार हे पोट्टे. पॅन्टात होईन पॅन्टात म्हणा, सुधारणार नाही धुणं. ईटी न्यूज नेटवर्क हर पल आपके साथ बने रहिए आखिरी तक. हा देश एका पक्षाचा नाही, आता सांगून ठेवतो. हा देश 140 करोड लोकांचा. जर तुम्हाला वाटत असेल की हा देश फक्त एका पक्षानुसार चालेल, एका विचारधारेनुसार चालेल आणि एका महामानवाच्या नुसार चालेल, तर ही तुमची चुकी आहे. ही तुमची खूप मोठी चुकी आहे. असे बरेचसे लोक येऊन गेलेत. ते म्हणतात ना, तुझसे पहले भी यहाँ जो शख्स सत्ता नशीन था उसे भी अपने खुदा होने पर इतना ही यकीन था. तर ही चुकी तुम्ही करू नका. आणि मित्रांनो, आता मेन मुद्द्यावर येतो. सर 2 शब्द घ्या सर. भगतसिंगाचं वाक्य आहे. भगतसिंग म्हणतात, भगतसिंग काय म्हणते, अगर कोई सरकार देश के युवाओं के हितों के अधिकारों की रक्षा नहीं कर सकती तो ऐसे सरकार को तबाह कर दो या खत्म कर दो. आणि लक्षात ठेवा म्हणा, सत्तेत बसणाऱ्या चोरांनो, हे माजून गेले साले. आणि ह्या चोरायचा जो सरगना आहे, नाम नरेंद्र काम सरेंडर, राजीनामा अभिजित दादा, राजीनामा धर्मेंद्रचा घेऊन न होणार, नरेंद्राचा बी घ्या लागल. कारण सरगना सरगना सरगनाओं का सरगना वही है. आणि या देशात 4 गोचिड आहे जे या देशातल्या बेरोजगार युवकाचं रक्त शोषण करत आहे, या देशातल्या कामगारांचं रक्त शोषण करत आहे, या देशातल्या शेतकऱ्याचं रक्त शोषण करत आहे. ते 4 गोचिड आहे. नरेंद्र, मुखिया, एक अडाणी आणि एक अमित
धर्मेंद्र. आम्ही शोलेमध्ये पाहिला आता शोलेमध्ये. शोलेतला धर्मेंद्र कसा होता आणि ह्या पहा चोर. हा? आता हेलिकॉप्टरनं पेपर आणून राहिला. पहिलेच केलं असतं तर पहिले कशा उपडत बसला असेल तिकडं. पुढच्या वर्षी स्पेसशिप आणा म्हटलं. आता हेलिकॉप्टरनं पेपर पहिले लक्ष दिलं असतं. चोट्या 15 कोट्याच्या आत्महत्या नसत्या झाल्या. या 15 कोट्याच्या आत्महत्येचा जिम्मेदार नरेंद्र धर्मेंद्र आहे. आणि या नरेंद्र धर्मेंद्रवर खुनाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. यानं 15 पोरांचे जीव घेतले. व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे? आवाज द्या. व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे? हात वरती करा. व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे? शाबास. हा इकडे करा ना, मला हात हे जायचंय. तुम्ही थोडे इकडे होऊन जा. हे आपल्या देशाला लुटून खाऊन राहिले. उद्या आपल्यावर कोणती वेळ येईल. आता पुन्हा एक रील आली का युपीएससीचा पेपर एकाच क्लास मधल्या ठीक आहे सेट मधले 80 जवळपास प्रश्न आले. म्हणजे आता युपीएससीचा बी पेपर नाही राहिला, नीटचा बी पेपर नाही राहिला. नाव नीट आहे पण अजिबात नीट पेपर होत नाही. अरे बरोबर आहे का? म्हणून ठीक आहे हे चार गोचिड मधले पहिले 2 गोचिड मोठे बदमाश आहे. आम्हाला साले कॉक्रोच म्हणते. त्या सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसला जराशी लाज नाही येत का देशातल्या लोकांना कॉक्रोच म्हणा. मग आम्ही कॉक्रोच आहे आणि कॉक्रोच का करू शकते हे ताकद आम्ही दाखवून देऊ. आता भारतातल्या प्रत्येक शहरात आंदोलन चालू आहे. थोडस युवकांनी सपोर्ट करा. ट्रॅफिक जाऊ द्या. आपलं आंदोलन शांततापूर्ण आहे. पण आम्ही आले गांधी माहित आहे ना, आम्हाला भगतसिंग बी माहित आहे. ठीक आहे. आम्ही कायजात ठीक आहे. आम्ही डोक्यात गांधी ठेवतो आणि मनगटात भगतसिंग ठेवतो. आम्ही आमच्या डोक्यात विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ठेवतो आणि मनगटात छत्रपतींची तलवार ठेवतो. त्याच्यामुळे आम्हाला भगतसिंग बी शिकू नये आणि आम्हाला गांधी बी शिकू नये. आम्ही जोपर्यंत शांततेत आहे तोपर्यंत शांततेत आंदोलन करतो. या देशातल्या युवकांची ताकद लक्षात ठेवा. तुम्हाला रस्त्यावर आणल्याशिवाय ठेवणार नाही. पण देशात मोठं आंदोलन झालं. यानंतर सत्यपाल महाराज आपल्याला संबोधित करतील. देशात जर मोठं आंदोलन झालं तर या देशातल्या मेनस्ट्रीम मीडियातल्या पत्रकारायले हे नाही, हे बिचारे साधी आहे यायले नाही म्हणून राहिलो. मेनस्ट्रीम मीडियातल्या पत्रकारायले चीफ जस्टिसच्या ठीक आहे सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशायले आणि सत्तेत बसणाऱ्या चोरायले खैर नाही करणार हे पोट्टे. पॅन्टात होईन पॅन्टात म्हणा, सुधारणार नाही धुणं. म्हणून ठीक आहे हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालतो आणि आम्ही त्या संविधानाचे विचारक आहे. आम्ही त्याला मानणारे आहे. म्हणून लक्षात ठेवा ठीक आहे. आमची परीक्षा नका घेऊ. आम्ही आता तुमच्यावर इथं ताकद टाकून राहिलो. आमच्या मान सन्मान आणि आमच्या मताचा सन्मान ठेवा. एवढं मी या सत्तेत असणाऱ्या चोरायले सांगतो. नाही तर पुन्हा आम्ही दिल्लीत याच्यापेक्षा 4 पट मोठं आंदोलन करीन आणि तिथं का होईल हे सांगता येणार नाही. धन्यवाद. जय जवान, जय बिरसा मुंडा, इन्क्लाब जिंदाबाद. आता मी सत्यपाल महाराजांना विनंतीवर थोडं बोला.